असं आपल्याला संत सांगतात. आणि हा जो चौथा पुरुषार्थ जो मोक्ष आहे, तो प्राप्त करून घेण्यातच काय तर जीवनाचं सार्थक आहे. आणि या नरदेहामध्येच मोक्ष सिद्ध होतो. आता आपण मोक्ष नेहमी बघतो, की मोक्ष म्हणजे काय तर निरपेक्ष आनंद, जो कशावरही, कुणावरही अवलंबून नाहीये. ज्याला आपण ब्रह्मानंद म्हणतो, ज्याला आपण आत्मानंद म्हणतो. आता आपले आनंद कसे असतात, तर कशावर तरी, कोणावर तरी काय आहे, तर आपले अवलंबून असतात. आता कशावर आणि कोणावर तरी म्हणजे काय? तर व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती. आपले हे सगळे आनंद जे आहेत, ते कसे असतात तर सापेक्ष आनंद असतात. आता व्यक्ती अनुकूल असेल, कधी प्रतिकूल असेल. वस्तू सुद्धा आपल्याला कधीतरी अनुकूल असेल, कधी प्रतिकूल असू शकते. घटना आणि परिस्थिती. त्यामुळे अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. अनुकूल संवेदना निर्माण झाली की सुख होतं आणि प्रतिकूल संवेदना निर्माण झाली की दुःख होतं. बघा समर्थ इथे पुढच्या ओवीत म्हणतात 20व्या ओवीत, "परमार्थ सकळांचा विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सेखी सात्विक जडजीवा सत्संगे करुनी." आता परमार्थ जो आहे सगळ्यांना विसावा आहे. पण जे अज्ञानी आहेत, त्या अज्ञानी जीवांना मात्र काय आहे तर विसावा मिळत नाही. म्हणजे का विसावा मिळत नाही? जोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत विसावा मिळणं शक्यच नाही. खरी विश्रांती कुठे आहे? तर मोक्ष प्राप्त करण्यात, सुख, शांती, समाधान, निर्भयता. आणि हे प्राप्त करण्यात काय आहे तर खरी विश्रांती त्या अज्ञानी जीवाला सुद्धा ज्ञानाची प्राप्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती झाल्यानंतर मिळते. तोपर्यंत सतत त्याची कशासाठी तळमळ सुरू असते तर सुखासाठी तळमळ सुरू असते. मला इकडून सुख मिळेल का? तिकडून सुख मिळेल का? यातून सुख मिळेल का? त्यातून सुख मिळेल का? अशी सतत त्याची धडपड सुरू असते. म्हणून आपल्यासमोर ही जी मांडणी करते, की आपली जी सुखं असतात, ती सगळी व्यक्तिसापेक्ष, वस्तूसापेक्ष, घटनासापेक्ष, परिस्थितीसापेक्ष. म्हणजेच थोडक्यात जीव जो आहे तो कसं जीवन जगत असतो तर द्वंद्वमय जीवन जगत असतो. आता बघा सुखाला सापेक्ष शब्द जो आहे तो दुःख शब्द आहे. पण आनंदाला मात्र काय नाहीये तर सापेक्ष शब्द नाहीये. सुख आणि दुःख. सुख म्हटलं की लगेच जोडीला शब्द कुठला येतो? दुःख येतो. पण आनंद कसा आहे तर हा आनंदाला सापेक्ष शब्द नाहीये. हा निरपेक्ष आनंद आहे. हा कशावरही, कोणावरही अवलंबून नाहीये. आता म्हणून इथे जेव्हा समर्थ म्हणतात, की अज्ञानी जडजीवांना मग कसा काय हा आनंद मिळेल हो? आता बघा आपण सगळे द्वंद्वमय जीवन जगत असतो आणि इथे आपल्याला परमार्थ तर सांगतोय, की मोक्षाची प्राप्ती करवून घ्यावी. मग आता ही मोक्षाची प्राप्ती करवून घ्यायची असेल, तर द्वंद्वमय म्हणजे जसं डॉक्टर काकांचे वाक्य आहे, की जीव जगात जिकिरीने जीवन जगत असतो. मग आता जिकीर जो हा भाग आहे, हा सुख-दुःखांचा भाग आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. कारण प्रारब्धानुसार जे मला प्राप्त होणार आहे, ते ते मला प्राप्त होणारच आहे. कारण प्रपंचाचं स्वरूपच कसं आहे तर द्वंद्वमय हे प्रपंचाचं स्वरूप आहे. आणि हे द्वंद्वमय जीवन म्हणजेच हा जिकिरीचा भाग आहे. म्हणून जीव जगामध्ये जिकिरीने जीवन जगतो. मग हा जिकिरीचा जर भाग काढायचा असेल, तर काय करावं लागतं? तर संत संगतीमध्ये सातत्याने काय करावं तर राहावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, "परमार्थ सकळांस विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुनी." जड म्हणजे अज्ञानी जीवांना हा परमार्थ जो आहे, हा कुणाच्या संगतीत त्याचा लाभ होतो? तर संत संगतीमध्ये परमार्थाचा काय होतो तर लाभ होतो. कारण संतांची संगत जी आहे ती कशी आहे तर ते अखंड आत्मस्थितीवर असतात. संत स्तवनामध्ये आपण बघितलेलं आहे. आता इथे समर्थ म्हणतात साधू संत सगळे जे संत आहेत किंवा जे महानुभवी आहेत म्हणजे ज्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे, ते कसे आहेत तर ते कसे आहेत तर त्यांनी अखंड विश्रांती त्यांच्या इथे आहे. आणि ज्यांच्या इथे अखंड सुख, शांती, समाधान, विश्रांती, आनंद आहे, तेच दुसऱ्याला काय देऊ शकतात तर आनंद देऊ शकतात. आणि म्हणून अज्ञानी जीवांनी सत्संगतीमध्ये जे असे ब्रह्मज्ञानी आहेत, त्यांच्या संगतीमध्ये बघा संत संगत असं म्हटलंय. संत संगतीमध्येच काय मिळतं तर म्हणजे संतांच्या संगतीमध्येच काय मिळतं तर मोक्ष मिळतो. आता एक लक्षात घ्या, की शास्त्र असं सांगतं, की खरं 2च प्रकार आहेत. एक ज्ञानी आणि दुसरा अज्ञानी. आता ज्ञानी आणि अज्ञानी म्हणजे ज्यांना ब्रह्मानुभव आलेला आहे, जे ब्रह्माच्या स्थितीमध्ये अखंड आहेत, त्यांना ज्ञानी म्हणायचं आणि ब्रह्मानुभव बाकीचे त्याच्या खाली जे आहेत, ते सगळे कसे आहेत तर अज्ञानी आहेत. आता मी कितीही प्रवचनं करू देत, कितीही लेख लिहू देत, नंतर आपण म्हणू, की कितीही शब्दज्ञान असू देत, कितीही पांडित्य असू देत,
पण जोपर्यंत ब्रह्मानुभव येत नाही, तोपर्यंत मी कशी आहे तर अज्ञानीच आहे. आता समर्थांनी 4 प्रकार केलेले आहेत आपल्यासमोर. बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध. मुमुक्षूमध्ये सुद्धा तीव्र मुमुक्षुत्व असतं. म्हणजे बद्धाकडून मुमुक्षाकडचा प्रवास, नंतर मुमुक्षात्मक तीव्र मुमुक्षुत्व प्राप्त झालं पाहिजे आणि तीव्र मुमुक्षात्मक तो साधक तयार होतो आणि साधकात्मक तो सिद्ध होतो साधना करून. पण साधन काळ जो साधकाचा आहे, तो खूप कसा आहे तर दीर्घ आहे. पण तोपर्यंत शास्त्र जे आहे, ते म्हणतं की जोपर्यंत ब्रह्मानुभव आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत सगळे कसं आहे तर अज्ञानामध्येच आहेत. हां, आपण प्रगतीपथावर नक्कीच आहोत परमार्थाच्या दिशेने. कारण आपल्याला पुढे-पुढे मुमुक्षुत्वातनं तीव्र मुमुक्षुत्वाकडे काय प्रवास करावा लागतो. प्रवास करायचा म्हणजे काय करायचं? तर अभ्यास करायचा, सत्संगतीमध्ये राहण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा, समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर जे असते ती साधक दशा असते. आता साधकाला सुद्धा साधना सातत्याने काय करावी लागते तर सतत करावी लागते. मनाला आवरावं लागतं, इंद्रियांना आवरावं लागतं आणि तो त्याचा प्रवास सुरू असतो. पण तरी सुद्धा शास्त्र सांगतं, की तो कसा आहे तर अज्ञानीच आहे. कारण त्याला अजून ब्रह्मानुभव प्राप्त झालेला नाहीये. मग आता जे ब्रह्मानुभव प्राप्त झालेले आहेत असे ते ज्ञानी आहेत. त्या ज्ञानांच्या संगतीत सातत्याने जर आपण राहिलो, तर आपण कुठल्या टप्प्यावर आहोत हे आपल्या लक्षात येतं, की साधनेच्या कुठल्या टप्प्यावर आहोत. नाहीतर कसं होतं, की आपणच आपल्याला काय समजतो तर माझा खूप छान अभ्यास चाललेला आहे. इतक्या प्रवचनांच्या मला काय येतायत तर निमंत्रणं येतायत. इतके मी लेख लिहिलेले आहेत. माझी वाह-वाह होतीये. बरं लोकसुद्धा आपल्याला काय म्हणतात तर खूप छान म्हणतात. "किती ताई तुम्ही प्रवचनं छान करता, किती लेख लिहिता." मग ह्याच्यामध्येच आपण रंगून आणि रमून जातो आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये खरं माझं परीक्षण जे आहे, ते परीक्षण जर करायचं असेल, तर संतांच्या संगतीमध्ये राहावं आणि त्यासाठी समर्थ सांगतायत, की सत्वगुणाच्या मदतीने संत संगत मिळते. बघा सत्वगुण जर आपला चढता-वाढता असेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. नाहीतर परमार्थ जसा प्रपंचामध्ये रजोगुण काम करतो, तसा परमार्थामध्ये सुद्धा रजोगुण खूप काम करतो. जसं मी आत्ता सांगितलं तसं. जसं परमार्थ सुद्धा मिरवणं होतं, परमार्थ सुद्धा काय होतो, जसं आपण मिरवणं होतं, नंतर काहीतरी कुठेतरी माझ्याबद्दल सांगणं होतं, कुठेतरी अहंकार आतमध्ये निर्माण होऊन जातो आणि म्हणून इथे म्हटलंय, की सत्वगुण जो आहे तो वाढता ठेवायचा आणि तो संतांच्या संगतीमध्ये वाढता ठेवायचा. बघा एक तर जसं आहे, की जसं आपण म्हणतो, की व्यवहार आणि परमार्थ एक व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा काय असतं तर आपण काही शिकलेलो असतो. कोणी डॉक्टर असतं, कोणी पी-एच-डी झालेलं असतं. कोणी-कोणी चांगल्या पदांवर काय करत असतात, तर नोकऱ्या करत असतात. पण आणि ही आता ही व्यावहारिक बुद्धी ज्यांची असते, ती अतिशय छान काय असते, तर तीक्ष्ण असते. नंतर ते बुद्धिमान असतात. पण एक पारमार्थिक बुद्धी जी आहे, ती काहीतरी वेगळीच आहे. आता व्यावहारिक बुद्धी जर उत्तम असेल, तर तुम्हाला अभ्यास उत्तम होईल. म्हणजे शब्दज्ञान जे आहे, ते अतिशय तुम्हाला उत्तम होईल. आकलन लवकर होईल. लवकर ग्रिप येईल त्या वाङ्मयावरती. पण जी सूक्ष्म बुद्धी आहे, जी ब्रह्मानुभवासाठी लागते, ती काहीतरी काय असते तर वेगळीच असते. आणि ती संत संगतीमध्ये आपल्याला बघा आता तुकाराम महाराज कुठल्या शाळेत गेले होते? जनाबाई कुठल्या शाळेत गेली होती? नंतर चोखामेळा आहेत, नामदेव महाराज आहेत. आपण जर बघितलं, त्यांना व्यावहारिक सत्तेतलं जे शिक्षण आहे, तिथे काही नाहीये. तुकडोजी महाराजांच्या नावाने आज आपल्याला विद्यापीठ बघायला मिळतं. आणि या संतांच्या वाङ्मयावरती सुद्धा पी-एच-डी केली जाते. याचा अर्थ व्यावहारिक बुद्धी आणि पारमार्थिक बुद्धी ही काहीतरी वेगळी आहे. पारमार्थिक बुद्धी ही अतिशय सूक्ष्म बुद्धी लागते आणि संत ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जर आपण त्यांनी जे मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे, त्या च्या वाटेवरती जर आपण व्यवस्थित चालत राहिलो, त्यांच्या मागे-मागे आपण जात राहिलो, तर नक्की आपल्याला ती बुद्धी विकसित करता येते. आणि विकसित करता-करता साधनेचे टप्पे सुद्धा काय लागतात तर लक्षात यायला लागतात. म्हणून अज्ञानी जीवाने जर एक काम केलं, की संतांच्या संगतीमध्ये राहायचं आणि संतांच्या संगतीमध्ये राहून जर अभ्यास करत राहिलो, बघा आता संतांच्या संगतीमध्ये राहायचं म्हणजे काय करायचं? तर तुकाराम महाराज म्हणतात, कोणी आम्हाला अंतर्बाह्य आम्हाला काय आहे तर बाहेर मन आतमध्ये मन त्रास देतंय, बाहेर जग त्रास देतंय. म्हणजे साधन काळ जो आहे तो संतांना सुद्धा आलेला आहे. असं आपण जेव्हा अभंग असे वाचतो, कारण तुकोबांचे अभंग कसे आहेत तर स्टेप बाय स्टेप आहेत. त्यांचे सुद्धा अभंग साधनेतले अभंग आहेत. नंतर पुढे सिद्धावस्थेतले अभंग आहेत. असा जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो, तेव्हा लक्षात येतं, की प्रत्यक्ष तुकोबांना सुद्धा जर रजोगुण त्रास देत असेल, रजोगुण म्हणजे हे मन जे आहे रजोगुणाचं,
ते त्रास देत असेल तर ते मला पण नक्की त्रास देणार आहे. जो प्रामाणिक साधक आहे की नाही, त्या प्रामाणिक साधकाला या अभंग वाचता किंवा संत वाङ्मयाचा अभ्यास करता या गोष्टी बरोबर लक्षात यायला लागतात. आणि मग तुकोबा म्हणतात, "कोणी निंदा, कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा." आता त्यांची स्थिती स्थिर झालेली आहे. मग आता त्याच्यावरती त्यांचा परिणाम होत नाहीये. पण ती स्थिती स्थिर होईपर्यंत सुद्धा जो साधन काळ असतो, त्याचा सत्वगुण साधकांनी वाढता ठेवायचा आहे आणि संत संगतीमध्ये राहायचं आहे. एकनाथ महाराज म्हणतात, "रजतम दूर सारा, सत्वगुणाचा लावा अंगारा." कारण हा सत्वगुण जो आहे, हा सत्वगुण अतिशय साधकाला महत्वाचा आहे. म्हणून समर्थांनी इथे लिहिलंय स्पेसिफिक, की हा मोक्ष जो आहे, तो जीवांना सत्वगुणाच्या काय होतो तर मदतीने आणि संत संगतीमध्ये मिळतो. कारण कसं आहे ना, हा सत्वगुण जो आहे ना, अतिशय हा जन्मतःच काय आपला तर अत्यंत बलवान आहे. आणि रजोगुणामुळेच तर आपल्याला जन्म मिळालेला आहे. कारण एवढं का आपल्यासमोर सातत्याने आता तुम्ही म्हणाल, की "अहो मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत." परत तेच-तेच का ऐकायचं आणि तेच-तेच संत सांगतात आणि तेच-तेच आपण काय करतो तर ऐकतो. फक्त वेगवेगळ्या वक्त्यांच्या मुखातून आपण ऐकतो. पण विषय काही फार वेगळा नसतो. मग सातत्याने तेच-तेच का ऐकावं लागतं? कारण जोपर्यंत आपल्या बुद्धीचा निश्चय होत नाही, तोपर्यंत सातत्याने तत्कथनम, तत्वचनम, तत्श्रवणम ही शास्त्राची आज्ञा आहे. आपण विसरतो आणि जेव्हा परत ते वक्त्याच्या मुखातून येतं आपल्यापर्यंत, तेव्हा वक्त्यालाही क्लिक होतं, की आपण कुठल्या गुणावरती आहोत आणि श्रोत्यांनाही क्लिक होतं, की आपण कुठल्या गुणावरती आहोत आणि मग लक्षात येतं, की अरे, आता आपण परत काय व्हायला पाहिजे तर परत आपण आपली स्थिती सांभाळायला पाहिजे आणि म्हणून सातत्याने संत वाङ्मयात हा जो गुणांचा विचार येत असतो आणि त्याशिवाय त्रिगुणातीत म्हणजे सत्वातीत झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. कारण आपण मुळात रजोगुणी असतो. आपण सगळे कशामध्ये प्रापंचिक आहोत. मित्र आहेत, मैत्रिणी आहे. एखादी मैत्रीण म्हणते, की "अगं, चल गं आज काय जाऊ भेळ खायला जाऊ." आज असं वाटतं काय बिघडलं? एखाद वेळेस भेळ खाल्ली तर? मग दुसऱ्या वेळेस ती मैत्रीण म्हणते, "चल गं आज सिनेमाला जाऊ." अगं तो सिनेमा जो आहे ना, तो देवाचा सिनेमा आहे. चांगला सिनेमा आहे. मग तिला असं वाटतं देवाचाच आहे ना, काय बिघडलं? देवाचंच बघायचंय ना तिथे, देवाच्या सिनेमाला जाऊ. असं करत त्या संगतीचा परिणाम असा होतो, की तो रजोगुण जो आहे, तो कसा होतो तर शुद्ध जो असतो बऱ्यापैकी तो शबल व्हायला लागतो. तो काय व्हायला लागतो तर शबल व्हायला लागतो. कारण जसं मी म्हटलं स्वभावतःच मनुष्य कसा आहे तर स्खलनशील आहे. आणि तो जर रजोगुणांच्या संगतीत राहिला, तर आपोआपच स्वभावतः जो प्रबल असलेला रजोगुण आहे, तो अधिक प्रबळ होऊन जातो आणि म्हणून प्रयत्नपूर्वक रजोगुणी जो आहे, त्याची संगत टाळली पाहिजे आणि सत्वगुणी संगत जी आहे ती धरली पाहिजे आणि सत्वगुणी माणसाच्या संगतीमध्ये हा सत्वगुण वाढतो आणि परमार्थासाठी अत्यंत अनुकूल जो आहे तो सत्वगुण आहे. पुढे जे त्रिगुणांचे समास आहेत समर्थांचे, त्याच्यामध्ये हा सगळा विचार येणारच आहे. पण आता इथे जो विचार समर्थांनी सांगितलाय, की परमार्थ सगळ्यांस विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सेखी सात्विक जडजीवा सत्संगे करुनी. त्यामुळे हा सिद्ध साधू ब्रह्मानुभवावी यांना मोक्षातच पराशांतीचा लाभ होतो. पण हाच मोक्ष अज्ञानी जीवांना सत्वगुणाच्या मदतीने संत संगतीमध्ये मिळतो. आता पुढे समर्थ म्हणतात, परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. या मनुष्य जन्माचं कशामध्ये सार्थक आहे तर मोक्षामध्येच सार्थक आहे आणि संसार तरून जाण्याचं तेच एकमेव साधन आहे. आता परमार्थ शब्द याचा जर आपण बघितला तर अगदी सुरुवातीला आपण म्हणतो की परमार्थ म्हणजे काय आम्ही पारमार्थिक आहोत. आम्ही परमार्थ करतो म्हणजे आम्ही मठात जातो, मंदिरात जातो, आश्रमांमध्ये जातो. काही अनेक गोष्टी आहेत, व्रतवैकल्य करतो. यालाही परमार्थच आपण म्हणतो. आता चूक काही नाहीये. पण हा परमार्थ जो आहे, हा मठ मंदिरामध्ये, आश्रमात नसून हा आता त्याच्यामध्ये आहे का नाही? आहे म्हटलं तर. पण आता म्हटलं तर काय आहे? तिथे गेल्यानंतर आपली प्रवृत्ती परमार्थाकडे होते. एक परमार्थाकडे आपल्याला एक दिशा मिळून जाते. पण ज्याला शुद्ध परमार्थ म्हणतात. तो कुठे आहे? तर तो विचारांमध्ये आहे. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये आहे. आता संतांनी जे विचार सांगून ठेवलेले आहेत आपल्या ग्रंथांमधून, त्या ग्रंथांचा अभ्यास जर आपण सातत्याने करत राहिलो, बघा आपल्याला वाटतं की दासबोध आपल्याला खूप समजला. म्हणजे आपल्याला प्राकृत आहे तो व्या, नंतर अर्थ वाचून आपल्याला समजून जातो असं आपल्याला वाटतं. पण तसं नाहीये. आता आमचा अनुभव म्हणजे माझा अनुभव आहे, की असा की जितकं आपण सांगत राहू, जितका अभ्यास करत राहू, तितके त्याच्यातले गभिदार्थ जे आहेत, की समर्थांचं मनोगत काय आहे?
ते समर्थांचं मनोगत जर समजायचं असेल, तर परत, परत, परत काय करावा लागतो तर अभ्यास करावा लागतो आणि म्हणून जो खरा परमार्थ आहे, तो संसार तारून जाण्याचा. आता संसारी तारक असं म्हटलंय. आता संसारातनं तारून कधी जाता येईल? तर या संसाराचं स्वरूप समजलं तर. मग संसाराचं स्वरूप कोण सांगतंय? तर संत संसाराचं स्वरूप सांगतायत, की हा संसार कसा आहे? ब्रह्म सत्य जगन मिथ्या. जीव ब्रह्मैव नापरः. मग आता आचार्यांनी तर एवढ्या अर्ध्या श्लोकातच सांगून ठेवलंय. पण त्या आचार्यांच्या अर्ध्या श्लोकाचं स्पष्टीकरण संतांनी सर्वसामान्यांना समजावं म्हणून पूर्ण ग्रंथ बघा, दासबोध असेल, तुकाराम गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, जे मोठे-मोठे ग्रंथ आहेत ना, त्या अर्ध्या श्लोकाच्या विवरणासाठीच आहेत. कारण आपल्या बुद्धीवर अनंत जन्मांचे संस्कार आहेत, की हा संसार कसा आहे, तर हा सत्य आहे. कितीही वाचलं, कितीही अभ्यास केला, तरी त्या बुद्धीचा निश्चय होण्यासाठी जे लागतं, ते खूप काही वेगळं असतं आणि तो निश्चय व्हायचा असेल, तर सातत्याने त्या बुद्धीवरती हे नवीन संस्कार जे आहेत, संत वचनांचे, की ते करून घ्यावे लागतात. म्हणून मोक्ष जो देह मला मिळालेला आहे, त्याच्यामध्ये काय संसार तरून जाण्याचं ते एक साधन मला मिळालेलं आहे आणि ते साधन जे आहे ते मला पुरेपूर वापरायचं आहे आणि पुरेपूर वापरायचं म्हणजे प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. परत समर्थ म्हणतात संसार मुळीचा नासका, विवेक करावा नेटका आणि समर्थ म्हणतात परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी. जे धर्मानुसारी जे जीवन जगतात, जे धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ जे आहेत. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य कर्म करणं. अर्थ म्हणजे जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकई. विषयांची सुद्धा काय आहे तो जो उपभोग आहे माझ्या वाट्याला जे आलेले आहेत त्या मर्यादेत त्यांचा भोग घेणं. असं धर्मानुसारी जे जीवन जगतात त्यांना तो परमार्थ त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती करवून देतो. कारण तिथे चित्त कसं आहे तर शांत झालेलं आहे. नंतर ते चित्त कसं आहे तर शुद्ध चित्त आहे आणि हळू आपोआपच त्या ईश्वराची अशी व्यवस्था आहे, की त्याला स्टेप बाय स्टेप पुढे नेण्याची. पण परमार्थ तापसांसी थार, परमार्थ साधकांसी आधार, परमार्थ दाखवी पार भवसागराचा. आता सगळे जे तपश्चर्या करतात वनात जाऊन, ते काय करतात हो? ते कशासाठी करतात? तर मोक्षासाठी करतात, आनंदासाठी करतात. आता साधकांनाही त्यांचाच आधार आहे, असं समर्थ म्हणतात आणि भवसागर तरून जाण्याचा परमार्थ एक साधन आहे. आता इथे जे सांगितलं आपल्याला, की मोक्ष मिळवण्याच्या अपेक्षेने तपस्वी तपश्चर्या करतात. आता आपण तर काही तपश्चर्या जाऊन करू शकत नाहीत, पण असे जे तपस्वी आहेत, तपश्चर्या करून मोक्ष मिळवतात, त्यांच्या संगतीत जर आपल्याला राहायला मिळालं किंवा ते आपले आदर्श आहेत आणि ते आदर्श जर आपले असले, तर आपलं आचरण कसं असावं प्रपंचात राहून? कारण त्यांचं अंतःकरण तर तपश्चर्या कुठे करावी लागते? एक तर 2 गोष्टी असतात, हिमालयात जाऊन किंवा एकांतात जाऊन तपश्चर्या करणं किंवा प्रपंचात राहून जे आहे, प्रपंचात राहूनच तपश्चर्या करणं. जसे आता डॉक्टर काका आहेत, नंतर के.व्ही. बेरसळे होते. असे अनेक आपल्याला ज्ञानी बघायला मिळतील, की ते प्रपंचात राहूनच काय करतायत, तर तपश्चर्या करतायत आणि त्यांचा आधार जो असतो साधकांना असतो आणि हा भवसागर तरून जायचं असेल, तर त्यांच्या संगतीत राहावं. जीव काय? जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, माया या सगळ्या कन्सेप्ट समजावून घ्याव्यात. नंतर जीव आणि जगताचं नातं काय आहे? जगताचं ईश्वराचं नातं काय आहे? हे सगळ्या कन्सेप्ट समजावून घेतला, की एकदम आपल्या परमार्थाला काय होते तर क्लॅरिटी येऊन जाते. पुढे म्हणतात परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. बघा आता इथे कसं आहे, की जीवनमुक्त अर्थ दिलेला आहे खाली, की जीवनमुक्त ब्रह्मरूप असल्यामुळे खरा सत्ताधीश असतो आणि त्याला ब्रह्मानुभव आला नाही तो भिकारी समजावा, असं समर्थ म्हणतायत. कारण या परमार्थाहून श्रेष्ठ या जगामध्ये काय आहे? असा आपल्याला प्रश्न विचारतायत. बघा आता मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे शास्त्र सांगतं, की ज्ञान आणि अज्ञान म्हणजे एक ज्ञानी असतो आणि दुसरा अज्ञानी. हे 2च जर भाग आपण बघितले, त्याचप्रमाणे इथे समर्थ बोलतायत, की जो जीवनमुक्त आहे तो ब्रह्मरूप झाल्यामुळे खरा सत्ताधीश असतो आणि बाकी सगळे कोण आहेत तर भिकारी आहेत. तर आम्ही भिकारी आहेत का? भिकारी आहोत का? म्हणजे गाडी आहे, बंगला आहे, एक चांगलं आमचं स्थळ निर्माण झालेलं आहे. मग आम्हाला समर्थ भिकारी का बरं म्हणतात? कारण आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नाहीये. बघा जो ब्रह्मानुभवी असतो, त्याला म्हटलंय सर्व तंत्र स्वतंत्र अशी एक पदवी दिलेली आहे. तो कसा असतो, एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. असा सत्ताधीश असतो. सगळ्या
पिंड ब्रह्मांडावरती, अनंत कोटी ब्रह्मांडावरती त्याची सत्ता चालते. समर्थांची ओवी विसाव्या दशकामध्ये, की काय करावं तर अनंत कोटी ब्रह्मांडांचा पाठ करावा आणि त्या पाठावरती बसून तो जीवनमुक्त असतो. सगळं अवलोकन ह्या काय करतो तर अनंत कोटी ब्रह्मांडाचं अवलोकन करतो. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचा पाठ त्या जीवनमुक्ताने केलेला आहे. जो जो ब्रह्माधीश झालेला आहे, त्याचा तो पाठ तेवढा आहे. मग त्या पाठावर बसून ते सगळं तो अवलोकन करतोय. जे सगळ्यांचा सत्ताधीश कोण आहे तर तो जीवनमुक्त आहे. का बरं? तर तो ब्रह्मरूप झाला म्हणून. आणि याच्या खाली जे आहेत ते सगळे कसे आहेत तर भिकारीच आहेत. आता भिकारी जसं म्हटलं, आता भिकारी या अर्थानेच म्हणतायत. आपल्याला बघा एक दृष्टांत नेहमी दिला जातो, की एक माणूस भीक मागत बसलेला असतो आणि जिथे भीक मागत बसलेला असतो त्याच्या खाली त्याच्या वाडवडिलांनी खूप काय पुरलेलं असतं तर धन पुरलेलं असतं. आता त्याला काहीच माहिती नसतं. आता येणारे जाणारे त्याला काय पैसे देत असतील आणि एक त्याचे कोणतरी आजोबा पणजोबा आजोबांचे वगैरे एक मित्र खूप काळाने येतात आणि ते जेव्हा बघतात तेव्हा त्यांना माहिती असतं की ते धन पुरलेलं आहे. पण आता त्याला माहिती नसतं आणि मग ते त्याला सांगतात, की "अरे हे धन जे आहे ना तुझ्याच खाली पुरलेलं आहे." आणि तो ते धन काढतो आणि तो काय होतो तर तो श्रीमंत होतो. पण तोपर्यंत त्याला तो स्वतःला काय समजत होता तर तो भिकारी समजत होता. अगदी जरी आपल्याला इथे समर्थ भिकारी बघा भिकारी का म्हणतात बरं? खरं चांगलं वाटतं का आपल्याला? म्हणून प्रत्येक गोष्ट संत ज्या ओवीमध्ये सांगतात ना, ती जर आपण आपल्याला लावून घेतली, तर मला असं कोणी भिकारी म्हटलं तर किती वाईट वाटेल हो? तू भिकारी आहेस, असं जर एखादी मला मैत्रीण म्हणाली, तर मला किती वाईट वाटेल. सारखाच तो शब्द माझ्या अंतःकरणामध्ये रुतून बसेल. पण त्या संत जेव्हा मला भिकारी म्हणतात, तेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करावा, की संतांना कुणाची भीडभाड नसते, की ही मला काय म्हणेल, मी एवढ्या ग्रंथामध्ये लिहितोय, बाकीचे लोकं काय म्हणतील, अशी त्यांना कुणाचीही भीडभाड नसते. कारण त्याच्यामध्ये आपलं हित असतं. जेव्हा मला समर्थ भिकारी म्हणतायत, तेव्हा मी विचार करायला पाहिजे, की मी परमार्थाच्या दिशेने जे काही करतोय, त्याच्यामध्ये जर मी रंगून आणि रमून जात असेल, तर अजून मी कोण आहे तर भिकारीच आहे. आणि जर मला श्रीमंती प्राप्त करून घ्यायची असेल, तर परत तोच मुद्दा संत संगतीमध्ये राहायचं आहे. नंतर सत्वगुणाची वृद्धी करायची आहे आणि हळू ती श्रीमंती जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. आता मोक्षरूपी संपत्तीने काय तर अलंकृत आहेत. तुकोबांकडे 18 विश्वदारिद्र्य आहे. चोखामेळा आहेत, जनाबाई आहेत. सगळे सगळ्यांकडे काय कुठली श्रीमंती आहे तर ही श्रीमंती आहे. आणि म्हणून मोक्षरूपी संपत्ती आहे. नामदेव महाराज म्हणतात, "रिद्धी-सिद्धी सुद्धा आमच्या घरात पाणी भरतात." आम्ही कसे आहोत तर या मोक्षरूपाने श्रीमंत आहोत. आनंदरूप म्हणजे हा निरपेक्ष आनंद जो आहे, तो ब्रह्मानंद जो आहे, तो आम्हाला प्राप्त झाला आहे. आणि या अर्थी संत सगळे श्रीमंत आहेत. पण व्यावहारिक सत्तेमध्ये कितीही माझी आता एक तर श्रीमंती सांगितली मी, अगदी गाडी, घोडा, बंगला सगळं असेल तरी सुद्धा. आणि दुसरी जी आहे, म्हणजे ही श्रीमंती जरी असेल तर भिकारीपण तर ते आहेच म्हणजे पारमार्थिक दृष्टिकोनातनं. पण परमार्थामध्ये सुद्धा आपण ही सगळी जी आपली आहे, आपण त्याच्यामध्ये जर गुंतत असू, म्हणजे आपल्याच विश्वामध्ये मी पारमार्थिक आहे, मी पारमार्थिक आहे. तर हे सुद्धा काय तर भिकारीपणच आहे. हे भिकारीपण सुद्धा सोडायचंय आपल्याला आणि पुढे आपल्याला संतांच्या संगतीमध्ये संतांचं बोट धरून काय करायचं आहे तर प्रवास करायचा आहे. आणि संतांचं बोट धरलं की संत कधीही आपलं बोट सोडत नाहीत आणि ती श्रीमंती त्या साधकाला प्राप्त करून देतातच. पुढे समर्थ म्हणतात, "अनंत जन्मींचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतोडे अनुभवासी." आता हे अनंत जन्मींचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. आता समर्थांनी इथे स्वच्छ सांगितलंय, की अनेक जन्मांचा पुण्यसंचय असेल तरच परमार्थ प्राप्त होतो आणि ब्रह्मानुभव सुद्धा येऊन जातो. आता कसं आहे, की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, असं कोण म्हणतंय? नामदेव महाराज म्हणतात. इथे म्हटलंय, "बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी." म्हणजे पुण्याई असल्याशिवाय भगवंताबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम सुद्धा निर्माण होत नाही. शुद्ध पुण्य असेल तरच कृष्णासारखं, कृष्णावर गोपिकांसारखं प्रेम निर्माण होतं. नाहीतर प्रेम सुद्धा जडत नाही. मग आता दुसरा प्रश्न असा येतो, की एखादा जर कोणी मला म्हणाला, की "अहो मग आता आमची पुण्याई नाही, आम्हाला असं प्रेम आमच्या अंतःकरणात नाही, तर मग आम्ही परमार्थाकडे जायचंच नाही का?" तर डॉक्टर काका त्याला असं उत्तर देतात, की "बघा तुझ्या अंतःकरणात एवढं प्रेम नाहीये ना, कोरडेपणा आहे ना, आता किती पुण्याई आणि काय पुण्याई हे सद्गुरू जाणतात. पण आपल्याला काहीच कळत नाही. मग आता जो क्षण तुला असं वाटतंय ना आत्ता, की मला भगवंतावर प्रेम करायचं आहे, तर तेव्हापासून काय करतो तू सुरुवात कर. अगदी सोप्या गोष्टी आहेत.
की जेव्हा साधकाचं मन खंत साधक नाही म्हणजे ज्याला वाटतं की परमार्थ करावा, त्याचं मन खंत करायला लागतं, तेव्हा तिथेच तो थांबून जातो. म्हणजे माझी पुण्याई नाही, माझा पुण्यसंचय नाही, मग आम्हाला हे जमेल का? आम्ही याच टप्प्यावर राहणार का? आम्ही कधी आम्हाला हे सगळं समजायला लागेल? अरे तुम्ही नामस्मरण करत राहा, म्हणजे ती पुण्याई जमा होत राहते. आता पुण्याई मागची आहे की नाही कुणालाच आपल्याला ओळखता येत नाही. ते फक्त सद्गुरू आणि संतांना लक्षात येतं, की याची किती पुण्याई आहे. पण माझ्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मी नक्की आत्तापासून पुण्य जमा करणार. आता पुण्य जमा कशासाठी करायचं? तर हा परमार्थ सिद्ध होण्यासाठी. आता जमा करायचं असं खरं म्हटल्यापेक्षा नामस्मरणाला सुरुवात करावी आणि अंतःकरणात भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. भक्ती कशी निर्माण होते? स्तोत्र गायनाने भक्ती निर्माण होते. म्हणून इथे म्हणतात समर्थ पुढे, "जेणे परमार्थ ओळखला, तेणे जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे." त्या नरदेहामध्ये आल्यानंतर म्हणजे नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर ज्यांनी परमार्थ साधला त्यांच्या जन्माचं काय झालं तर सार्थक झालं. बघा भगवद्गीतेमध्ये त्या नरदेहाला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आता हा जीव नावाचा शेतकरी जो आहे, तो कुठे आहे? तर या हे देह काय आहे? या शेतातून म्हणजे या क्षेत्रातून किती पिकं काढू शकतो? तर तो 3 पिकं या देहातून काढू शकतो. एक पापाचं, दुसरं पुण्याचं आणि तिसरं शुद्ध पुण्याचं. आता पापाचं पीक काढलं तर कुठे जाईल तो? नरकात जाईल. नंतर पुण्याचं पीक काढलं तर स्वर्गात जाईल आणि शुद्ध पुण्याचं पीक काढलं तर त्याला मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या माऊलींची ओवी आहे, "पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य." मग आता जेणे परमार्थ ओळखला, तेणे जन्म सार्थक केला. मग जन्म सार्थक व्हायचा असेल, तर काय करावं लागेल आपल्याला? तर ह्या देहातून शुद्ध पुण्याचं पीक जे आहे, ते शुद्ध पुण्याचं पीक काढावं लागेल. पुढे समर्थ आपल्याशी बोलतायत, की असं भगवत प्राप्ती विण करी संसाराचं शिण, त्या मूर्खाचे अवलोकन करूच नये. आता हा जन्माला येऊन फक्त संसार करण्याचा जो कष्ट करतो, तो इतका मूर्ख असतो, की त्याचं तोंडही पाहू नये. आता समर्थ कुणाला मूर्ख म्हणता येतो? आता आपल्याला लावून घ्यायच्या काही गोष्टी. आता आपल्याला मूर्ख म्हणतायत, की आपण काय करतो? दिवसातून वेळ मिळाला तर काय करतो? परमार्थ करतो. मग आता इथे डॉक्टर काका म्हणतात, की परमार्थामध्ये आपला प्रपंच व्हावा. प्रपंचामध्ये आपल्याला परमार्थ करायचा नाहीये. आणि जो परमार्थामध्ये प्रपंच करतो, तो ह्या संसार सागरातून तरून जाऊ शकतो. म्हणून हा संसार कसा आहे? तर असार आहे, दुःखरूप आहे. तो कितीही नेटाने केला, तरी तो जसा व्हायचा तसा प्रारब्धाप्रमाणे काय आहे तर होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, "भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करूनी." म्हणून काय करावं तर आता तुम्ही हरीचे भक्त झालात ना, हरिभक्ती करता आहात ना, म्हणजे जो ज्ञानी होतो, त्याने काय करावं? तर तो ज्ञानी झाल्यानंतर पूर्वज सुद्धा काय होतात तर उद्धरून जातात. आता नचिकेताची कथा आपल्याला माहिती आहे, की नचिकेत जेव्हा यमाच्या दरबारामध्ये गेला, तेव्हा त्यांनी पहिली काय अट घातली, की माझ्या वडिलांनी जे केलेलं आहे, त्यांना पाप जे केले आहे, त्या पापातून त्यांना सोडव. हरिपाठामध्ये पण एक अशा अर्थाचा अभंग आहे. म्हणजे जो परमार्थ करतो किंवा परमार्थ मार्गावर जोमाने वाटचाल करतो. आता इथे जे शब्दशः जो अर्थ दिलेला आहे, "भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे." म्हणून शहाण्याने परमार्थ मार्गावरती जोमाने वाटचाल करावी. आता जोमाने वाटचाल जर आपण करत राहिलो, त्या भगवंताच्या दिशेने, सद्गुरूंच्या दिशेने म्हणजे सद्गुरूंना जे अपेक्षित आहे. बघा सद्गुरूंना जो शिष्य आहे, तो कुठला आवडतो शिष्य? ज्याची आंतरिक ओढ परमार्थाकडची आहे. कारण जे मोक्ष गुरु असतात, ते मोक्ष देण्याचंच काय करतात तर काम करतात. संसार नाश काय त्यांना माहिती असतं, पण तरी गोंदवलेकर महाराज म्हणतात ना, की "अरे माझ्याकडे मी हिंग, केशर, कस्तुरी ठेवलेली आहे. पण सगळी गिराईकं कुठली आहेत तर हिंग मिरायची आहेत." मग आता खरं केशर कस्तुरीचं गिराईक आवडतं की नाही हो महाराजांना किंवा सद्गुरूंना? मग जेव्हा मी जोमाने वाटचाल करायला लागते, म्हणजे त्यांनाही असं वाटतं, की केशर कस्तुरीचं गिराईक आता माझ्याकडे येणार आहे. आणि जेव्हा मी माझ्याकडनं जोमाने वाटचाल करायला लागते, तेव्हा सद्गुरु तत्व आहे. बघा सद्गुरु तत्व आहे ते. ते तत्व चराचरात ओतप्रोत भरलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याकडून आपण जोमाने वाटचाल करायला लागतो,
आपल्याकडून आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होते. आपल्याकडून आपल्या अंतःकरणात आर्तता निर्माण होते. तेव्हा त्या सद्गुरू तत्वाला आपोआपच तिथे ती नोंद होते. त्यांना काही वेगळं करावं लागत नाही, की अरे कोणीतरी माझ्या दिशेने येतंय. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं, तेव्हा ते बरोबर त्याला जवळ घेतात आणि त्याला हवं ते देतात. आणि इथे परमार्थाचं काय आहे तर सार्थक आहे. आणि जेव्हा त्याला ते देतात, तेव्हा त्याचे जे आहेत नातेवाईक आपण म्हणू आई-वडील ते कुळगोत्र वर्जियले असं हरिपाठामध्ये म्हटलंय. यमे कुळगोत्र वर्जियले. मग तसे ते त्याचे जे आपण म्हणू त्यांनी इथे म्हटलंय, की पूर्वजही काय होतात तर उद्धरून जातात. इतकं या परमार्थाचं महत्त्व जे आहे, परमार्थ स्तवनामध्ये समर्थांनी आपल्यासमोर या समासामधून सांगितलेलं आहे. आता परमार्थ स्तवनानंतर परमार्थ ज्या देहामध्ये सिद्ध होतो, त्या नरदेहाचं स्तवन समर्थांनी केलेलं आहे. तर आता आरती त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे हा नरदेह कशासाठी वापरावा आणि कशासाठी वापरू नये हेही समर्थांनी सांगितलंय. खरं म्हणजे एवढं आपल्या लक्षात येत नाही का हो? नाही लक्षात येत. कारण नको त्यासाठी आपण तो नरदेह वापरत असतो. कारण का तर आपल्याला सातत्याने प्रपंचातलं काहीतरी हवं, काहीतरी हवं, काहीतरी हवं काय असतं तर आपल्याला पाहिजे असतं. आता इथे अमेरिकेमध्ये मी बघते की सकाळपासून रात्रीपर्यंत हे लोक काय करतायत तर कष्ट करतायत. कारण इथे बायका नाहीत कामाला कुठल्याही. आता सकाळी उठल्यापासून स्वयंपाकाला की बाहेरून पोळी भाजी केंद्रातनं आणू देत अशी इथे व्यवस्था अजिबात नाही. सकाळी 7:30ला बाहेर पडणारी जी गृहिणी आहे ती घरातून सकाळी भाजी-पोळी करून घरात जर 4 माणसं असतील, तर त्यांचं सगळं करून कुठे निघतेय तर ऑफिसला जातेय. ऑफिसमधनं आल्यानंतर परत डिशवॉशर लावायचा, नंतर सगळी घरातली कामं करायची. घरं तर खूप मोठी-मोठी आहेत म्हणजे. जे झाडू, पोछा हे सुद्धा आता रोजच्या रोज नाही करावा लागला, तरी सुद्धा 4-5 दिवसातनं नक्कीच करावा लागतो किंवा जेव्हा सॅटर्डे, संडे, वीकेंड असतो, तेव्हा करावा लागतो. आणि प्रत्येक गोष्ट जी आहे स्वतः करावी लागते. इथे कामाला एकही बाई नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं की अतिशय उत्तम आहे. स्वावलंबन जे आहे, इथे आपल्याला अमेरिकेसारख्या ठिकाणी बघायला मिळतं. आता आपल्याकडे जे आहे, आता आपण बाकीचा भाग सोडून देऊयात. इथे सुद्धा पारमार्थिक खूप आहे. इथे महाराष्ट्र मंडळामध्ये जेव्हा प्रवचनं झाली, तेव्हा ती आवड असणाऱ्या ग्रुप तिथे जमा झाला आणि अतिशय त्यांच्या अंतःकरणात ओढ होती, की आपल्याला आपल्या सद्गुरूंची भारतामध्ये कधी आपल्याला भेट मिळेल किंवा कधी आपल्याला हा परमार्थ जो आहे, त्यांनी एकीने आपलं मनोगत सांगितलं. ती म्हणाली, की सगळ्या गोष्टी आम्हाला सोयी इथे उपलब्ध आहेत. इतकी शांतता उपलब्ध आहे, जी भारतामध्ये उपलब्ध नाहीये. नंतर सगळ्या सुखसोयींनी युक्त हा देश आहे. पण ही परमार्थाची जी भूक आहे, ही भूक मात्र इथे जशी पाहिजे तशी शमवली जात नाही. मग आता आपल्याकडे किती परमार्थाची भूक शमवण्याची साधनं आहेत ओ? आम्ही भाग्यवान की आम्ही पुण्यात राहतो. पुण्यातनं आम्ही सद्गुरूंचं दर्शन घ्यायला काय होतं तर जाऊ शकतो उठून. नंतर पण आता आपल्याकडे बायका सुद्धा आहेत कामाला, आहेत की नाही? बायका सकाळी भांडेवाली बाई येते. 4-4 बायका घरामध्ये येतात. त्या बायकांवर लक्ष ठेवायचं काम करण्याचं सुद्धा एक काम आपल्याला असतं. आणि एवढं करून आपल्याकडे म्हणजे मला फरक जाणवला तो. मी नावं ठेवण्याचा कोणालाही उद्देश नाहीये. अगदी माझ्या सकट मी त्याच्यामध्ये मला बसवते. की मला तो फरक जाणवला जो, की एवढ्या 4-4, 5-5 बायका असून सुद्धा बघा, पोळ्यांना बायका आहे, स्वयंपाकाला बाई आहे, भांड्याला बाई आहे, धुणं धुवायला बाई आहे, वॉशिंग मशीन लावायला बाई आहे. एवढ्या सगळ्या कामाला असून सुद्धा दुःखातून वाक्य वाचतात, की "अहो, आम्हाला परमार्थाला वेळ मिळतच नाही." मग आता हे कसं काय? मग आता इथे समर्थ मंडळात हा जो नरदेह जो दिलाय, वेळ काढावा लागतो जो आहे तो. वेळ काढला, की वेळ तुम्हाला काय होतो तर बरोबर तो मिळून जातो. आणि म्हणून काय नरदेह कशासाठी वापरायचा याचा ध्येय जर आपलं निश्चित झालं असेल, तर तो कुठेही राहा तुम्ही, देशात, विदेशात, परदेशात, मला वापरायचं आहे. हे लक्षात आलं, की सवड मिळाली, की काय करायचं तर चिंतन करायचं, अभ्यास करायचा. आता या समासामध्ये समर्थांनी आपल्याला हा नरदेह आपल्याला केव्हा प्राप्त होतो, या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे, नंतर पशुदेह आणि नरदेह यात फरक काय आहे, नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्याची सफलता कशामध्ये आहे, नरदेहामध्ये उचित असं आद्य कर्तव्य काय आहे, नंतर या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर उत्तम पदाची प्राप्ती होऊ शकते. पण साधना काय आहे? हा सगळा विचार जो आहे, हा सगळा विचार आपल्याला समर्थांनी इथे या नरदेह स्तवनामध्ये सांगितलेला आहे. बघा पहिल्या जर आपण काही ओव्या बघितल्या, तर त्याच्यामध्ये असंच आहे, की हा नरदेह जो आहे,
तो मिळालेला आहे. अशा बरेच समर्थांनी जी यादी दिलेली आहे, की तो कसा कसा तो वापरतात, हे आपल्या समोर जवळ-जवळ मला वाटतं 16-17 ओव्यांपर्यंत ही समर्थांनी आपल्यासमोर यादी दिलेली आहे. आता एका समासामध्ये समर्थ असं म्हणतात, की "बहुत जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये." म्हणजे बहुत जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट. म्हणजे कित्येक जन्म येऊन गेल्यानंतर हा नरदेह जो आहे म्हणजे पाप पुण्य समान झाल्यानंतर काकतारीय न्यायाने आपल्याला हा नरदेह काय होतो तर प्राप्त होतो. म्हणजे 84 लक्ष योनी फिरता फिरता अचानक पाप पुण्यांची समानता होते आणि काय होतं तर आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. आता हा नरदेह जो आहे हा इतका सुंदर आहे बघा. ऐतरेय उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे की ही सृष्टी निर्माण होण्याच्या आधी जी आहे त्या काही सूक्ष्म देवता होत्या. जसं डोळ्याची देवता जी सूर्यदेवता आहे, वरुण देवता जिभेची देवता आहे, दिशा देवता कानांची देवता आहे आणि या देवतांना राहण्यासाठी घर नव्हतं. आता त्या देवतांना राहण्यासाठी घर हवं म्हणून त्या देवता सगळ्या भगवंताकडे गेल्या आणि त्या म्हणाल्या, की "आम्ही स्थिर होऊ असं आम्हाला एक घर दे." आणि तेव्हा भगवंतांनी एक गायीचा देह निर्माण केला. गायीच्या देहामध्ये त्या शिरल्या. त्यांना काय दिसायला लागलं सगळं? गवत आहे. तसं आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4च गोष्टी त्या देहामध्ये आहेत. दुसरा घोड्याचा देह निर्माण केला. परत त्या देहामध्ये तेच. त्या देहातनंही त्या बाहेर आल्या. दोन्ही देहातनं त्या बाहेर आल्या. तिसरा देह भगवंताने मनुष्य देह निर्माण केला आणि त्या देहामध्ये जेव्हा त्या देवता आतमध्ये प्रवेश करत्या झाल्या, तेव्हा डोळ्यातून त्यांना अपरंपार अशी सृष्टी दिसायला लागली. कानाने ऐकू यायला लागलं आणि त्यांच्या एक असं लक्षात आलं, की ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे, त्या निर्माणकर्त्याला ओळखण्याची व्यवस्था काय आहे, तर या देहामध्ये आहे. खूप सुंदर दृश्य बघता येत आहेत. सप्तसूर ऐकता येत आहेत. ज्याने निर्माण केलं त्याचं दर्शन घेण्याची व्यवस्था या देहामध्ये आहे. म्हणजे हा नरदेह जो आहे इतका सुंदर जो देह आहे तो आपल्याला मिळालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, की बुद्धी हा जो घटक मनुष्य देहाला मिळालेला आहे, तो बुद्धी एक वेगळा जो घटक मिळालेला आहे, त्या बुद्धी हा घटक वापरून त्या भगवंताचं आपल्याला काय स्वरूपाची प्राप्ती करवून घेता येते. म्हणून समर्थ म्हणतात, "पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती." पण पशुदेहामध्ये आता बघितल्याप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथुन एवढंच सगळं जे आहे, एवढंच सगळं काय होतं त्या पशुदेहामध्ये आकलन होण्याची व्यवस्था आहे. पण नरदेहामध्ये मात्र नवीन-नवीन गोष्टी आत्मसात करून घेण्याची व्यवस्था आहे. कधी आपण असं ऐकलंय का हो, की सिंह जो जंगलचा राजा त्याला म्हणतात, पण त्याने कधी पी-एच-डी केली किंवा असं कधी ऐकलंय का? किंवा एखाद्या प्राण्याने काहीतरी खूप विशेष काहीतरी काम करून दाखवलंय? असं शक्यच नाही कारण त्यांना बुद्धी हा घटकच नाहीये. आणि माणसाने मात्र अनेक नवीन शोध लावलेले आहेत. आता एक जर आपण बघितलं तर प्राण्यांना पण भगवंतानी काही सहज गोष्टी दिलेल्या आहेत बरं का. बघा माशांना पोहता येणं, पक्ष्यांना उडता येणं, या सहज गोष्टी आहेत. अगदी त्याचप्रमाणे माणसाला बुद्धी नावाचा घटक हा दिलेलाच आहे. म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर. आता इथे सांगितलं की माणूस म्हणजे कसा प्राणी आहे? तर माणसाचा पाठीचा कणा अत्यंत सरळ आहे आणि इतर प्राण्यांचा पाठीचा कणा कसा आहे? तर तो आडवा आहे. आता अत्यंत सरळ कणा असलेला, अत्यंत बुद्धिमान असा हा जो नरदेह मला मिळालेला आहे. पण तो सुद्धा कसा पाहिजे असं समर्थ जेव्हा सांगतात, तेव्हा ते म्हणतात, की तो कसा पाहिजे तर धडधाकट पाहिजे, सुदृढ पाहिजे, नाहीतर तो पांगळा असेल, खोटा असेल, तर तो कामाला येत नाही. म्हणजे स्वतःची प्रगती मनात असून सुद्धा तो करू शकत नाही. मग त्याला अपवाद असतातच. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. पण सर्वसामान्यपणे आपल्यासमोर जे विचार मांडलेले आहेत, म्हणून नरदेहाची नरदेहाची मला प्राप्ती झाली, ही भगवंताची माझ्यावरती काय आहे तर पहिली कृपा आहे. तो पांगुळा नाही ही दुसरी कृपा आहे आणि या नरदेहामध्ये मला परमार्थाची जिज्ञासा निर्माण झाली, ही भगवंताची माझ्यावरती तिसरी कृपा आहे. आणि हा नरदेह जो मला मिळालेला आहे, या नरदेहामध्ये परमार्थाची प्राप्ती करून घेण्यासाठी संतांनी जे मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे, ती जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर संत संगतीत राहण्याची माझ्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते, ही माझ्या भगवंताची माझ्यावरती विशेष कृपा आहे. आणि सद्गुरूंची प्राप्ती झाली, ही अजून विशेष कृपा आहे. मग एवढ्या सगळ्या कृपा प्राप्त होऊन सुद्धा जर आपण नरदेह तो व्यवस्थित वापरला नाही, तर त्याच्यामध्ये परमार्थ सिद्ध करण्याचा जर आपण त्या दिशेने जर व्यवस्थित वाटचाल केली नाही,
म्हणून समर्थ म्हणतात की हा नरदेह जो आहे तो वापरावा. वापरला नाही तर त्याच्यासारखे करंटे जे आहेत ते आपण नाही. म्हणून स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याची व्यवस्था या नरदेहातच आहे. बघा आता ओव्या जर आपण वाचल्या तर खूप विस्तार जो आहे त्या विस्तार या समासामध्ये आपल्या समोर आलेला आहे. मग या नरदेहामध्ये येऊन तो नरदेह कसा वापरायचा तो भोगविलासामध्ये काय करायचा तर सतत भोग घेत घेत विषयांमध्ये सुखच मानून तो संपवायचा. आता भोग घेत घेत जर विषयांमध्ये आपण आसक्त राहिलो तर नरदेह आणि पशु याच्यामध्ये काही फरक आहे का हो? काहीच फरक राहणार नाही. मग या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे? तर समर्थ सांगताना म्हणतात, "धन्य धन्य हा नरदेहो, येथील येथील अपूर्वता पाहो, जो जो की जय परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते." एक क्रियामान स्वातंत्र्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. कारण नरदेहामध्ये आल्यानंतर जी आपली संपूर्ण इंद्रिय जी बहिर्मुख केलेली आहेत भगवंताने, "परांची खाणी व्यतृणवत स्वयंभू" असं म्हटलंय. कारण सहजच मागील जन्माच्या ज्या काही आपल्या इच्छा ज्या राहिलेल्या आहेत भोगण्याच्या, त्या म्हणून रजोगुण प्राबल्याने जो असतो ना जन्माच्या वेळेस, तो त्यासाठी त्यामुळेच असतो. कारण ते भोग भोगण्यासाठी भगवंतानी आपली इंद्रिय ब्रह्मदेवाने आपली इंद्रिय बहिर्मुख केलेली आहेत. कारण बहिर्मुख असतील तरच भोग भोगता येणार आहेत. पण मग ही आपण म्हणू की ही व्यवस्था आहे का गैरव्यवस्था आहे? खरं तर ही व्यवस्था आहे. पण ही व्यवस्था कशासाठी आहे? बघा डोळ्यांनी रूप बघणं, आता अनेक रूपं दिसतात. नंतर अनेक आपण काय होतो तर कानाने शब्द ऐकतो. नंतर काय वाणीने बोलतो. आता सगळी जी इंद्रिय बहिर्मुख आहेत ना, ती सतत जगाशी इंटरॅक्शन्स आहेत त्यांचे आणि ते भोग भोगण्यासाठी बहिर्मुख केलेली आहेत. पण ती भोग भोगता भोगताच आयुष्य संपणं, याला काय म्हटलेलं आहे तर हा दोष आहे. आणि भोग भोग भोगता भोगता इंद्रिय इतकी दीन होऊन जातात आणि शेवटी असं वाटतं की इतके भोग भोगले, पण सुख काही मिळालं नाही. आणि म्हणून भोग भोगता भोगता कुठेतरी त्या भोगांविषयी काय व्हायला पाहिजे तर अनासक्ती निर्माण होणं आणि अनासक्ती निर्माण अशी कधीतरी आयुष्यामध्ये एखादा असा प्रसंग येऊन जातो आणि कधीतरी अनासक्ती निर्माण होते. पण तरी सुद्धा सतत जर आपण संत वाङ्मयाचा अभ्यास करत राहिलो, तर नक्की या भोगांविषयी आपल्याला काय होतं तर अनासक्ती निर्माण होण्याची व्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून भोग भोगता जाण्याचा हा पुरुषार्थ नाहीये. तर त्या भोगांना आवरून आपली इंद्रिय परमार्थाकडे लावणं म्हणून येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पाविजे. आता शेवटी आपणच करू शकतो. जितका आपण परमार्थ करू, तितका तो सिद्ध होणार आहे. प्रयत्न शेवटी करणं कुणाचं काम आहे तर हे साधकाचंच काम आहे. आणि म्हणून परमार्थ हा क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये प्रयत्नपूर्वक करावा लागतो आणि प्रपंच जो आहे तो प्रारब्धानुसारी होत असतो. आणि प्रयत्नांना भरपूर वाव आहे परमार्थामध्ये. आता सध्या असं आहे ऑनलाईन सुरू असतात सत्र. अनेक ठिकाणून आपण ऑनलाईन ऐकत असतो. पण शेवटी कसं आहे, की ऐकून मला काय घ्यायचं हे मला सुद्धा लक्षात आलं पाहिजे. या सगळ्यातून मला काय घ्यायचंय आणि माझी साधना कशी प्रगतीपथावर राहील, हा नेहमी प्रथमपुरुषी विचार साधकांनी करायचा आहे. खूप लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्यासमोर असे समासामागून समास, समासामागून समासांचं निरूपणं होणारच आहेत. पण त्याच्यातून मला काय? कारण आपण सगळे जे अभ्यास करतो आहोत, ते सगळे अभ्यासू आहोत आणि म्हणूनच आपण एकत्र जमलेलो आहोत. मग मला काय करायचं आहे? मला समर्थक काय सांगतायत? की नाहीतर नुसतं श्रवण, 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 श्रवण आपण करत राहिलो. अहो, हा वर्ग असतो, तो वर्ग असतो, अमुक वर्ग असतो, तमुक ऐकावं नाही असं नाहीये. पण मला काय घ्यायचंय त्याच्यातून आणि मला कशी साधना करायची आहे, हे सुद्धा लक्षात घेऊन बरोबर साधकांनी आपली साधना प्रगतीपथावरती ठेवायची आहे. म्हणून समर्थ पुढे बघा अशा ओव्या समर्थ आपल्याला विश्वास देतात, की अनेक लोकं काय अनेक जे साधू आहेत, शुकासारखे शुकदेव जे आहेत, अनेक ऋषीमुनी आहेत. ते पण या परमार्थाने काय करून गेलेले आहेत, तर ते तरून गेलेले आहेत. नाना या नरदेहाचे आधारे, नाना साधनांचे द्वारे, मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. आता त्याच्यासाठी अनेक उदाहरणं समर्थांनी इथे दिलेली आहे, की सारासार विचार करून अनेक शुकासारखे परीक्षित राजा असेल, हे सगळे काय आहेत तर विवेकाने त्यांनी मोक्ष मिळवला आहे. कारण विवेक हा फक्त नरदेहामध्येच करता येतो आणि हा पारमार्थिक विवेक आहे. बघा आता आपण सगळे प्रापंचिक आहोत. अनेक जन्मांचे आपल्याला काय असतात तर
प्रपंचातले संस्कार असतात, की प्रपंच कसा करायचा असतो. एकदम नेटका करायचा असतो. अगदी बरोबर आहे. कारण आपण अगदी पै-पै जमवून हा प्रपंच कसा करतो तर नेटका प्रपंच करत असतो. किती पैसे कोणाला द्यायचे, किती खर्च कशावर किती खर्च करायचे, हा संपूर्ण विवेक आपल्या अंगी व्यवस्थित मांडलेला असतो आणि त्याला नेटका प्रपंच असं म्हणतात. उगाचच फालतू पैसे खर्च करू नये. किती कोणाला द्यायचं, किती कोणाला आहेर द्यायचा, किती कोणाला गिफ्ट घ्यायचं, हे सगळं आपलं बजेट ठरलेलं असतं. म्हणजे विवेक करता येतो की नाही आपल्याला? येतो. मग आता जर तो विवेक करता येतो, तर हा पारमार्थिक विवेक सुद्धा करता आला पाहिजे की नाही आपल्याला? आणि हा पारमार्थिक विवेक संतांच्या संगतीमध्ये आपल्याला करता येतो. सद्गुरूंच्या कृपेने हा पारमार्थिक विवेक आपल्या अंतःकरणात प्रकट होतो. कारण मुख्य विवेक प्रकट करण्याचं जे कार्य आहे, ते सद्गुरू मुख्यत्वे करून करतात. आणि मग पारमार्थिक विवेक सार काय, असार काय, देह सार आहे का असार आहे? देह असार आहे, आत्मा सार आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जगत कसं आहे तर असार आहे. असा हा पारमार्थिक म्हणून मुख्य सारासार विचारे बहुत सुटले असं म्हटलंय. आणि म्हणून समर्थांचे पण या ग्रंथामध्ये जे आपल्याला समास बघायला मिळतात. सत्य, मिथ्या, आत्म, अनात्म, नित्य, अनित्य हे जे सगळे आपल्याला शेवटी काय सगळं एकच आहे. सत्य काय, नित्य काय, आत्म काय, सार काय आणि मग असा जर आपण विचार करत सातत्याने राहिलो, तर एकच तत्व जे आहे म्हणजे सगळ्यांचा निवाडा होऊन जातो. जो पंचमहाभूतांचा देहासकट जी पंचमहाभूत आहेत, त्यांचा निवाडा होऊन जातो आणि एकच सारतत्व जे आहे, तेच माझं स्वरूप आहे. अशी दृढ बुद्धी झाली, की या नरदेहामधून मग नरदेह असताना सुद्धा त्या पंचमहाभूतांच्या देहात राहून सुद्धा कारण पंचमहाभूतांचा देह हे साधन आहे. मग त्या देहामध्ये राहून सुद्धा चैतन्याची प्राप्ती जी आहे, ती चैतन्याची प्राप्ती होऊन जाते. म्हणून खूप इथे काय आहे तर खूप प्रयत्न आहेत साधकाला जे आहेत. सातत्याने काय आहे तर विचार आहे. म्हणून समर्थ सांगतात त्या एकनाथ महाराजांची ओवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनुष्य देहाचे नि साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिठला. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे चुके अरिष्ट, येम यातनेचे. या नरदेहामध्ये आल्यानंतरच या जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकायचं का सुटायचं हा विचार आपण करू शकतो. मग तुकोबा म्हणतात, "किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे खचित." किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा आपणच आपली फजिती करून घ्यायची. आपणच आपली फजिती करायची नसेल, तर काय करायचं या नरदेहामध्ये मोक्ष प्राप्त करवून घ्यायचा. मग नरदेह स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी जिजवून कीर्तिरूपे उरवावा. बरं, मरावे परी कीर्तिरूपे उरावे म्हणजे देह त्यागानंतर सुद्धा बघा जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आता कशार्थी प्रसिद्ध? खूप मोठे व्यावहारिक सत्तेमध्ये काम करून गेलेले लोक कार्य. त्यांची आजपर्यंत कीर्ती आहे. पण आता निवृत्तीनाथ जे आहेत ते कशार्थी प्रसिद्ध आहेत? ते ब्रह्मस्वरूपाने सगळे आता जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे त्यांना प्रसिद्ध असं म्हटलंय. कोणी? ज्ञानदेवांनी वर्णन करताना त्यांचं. ते प्रसिद्ध म्हणजे काय महाराष्ट्रात माहिती आहेत, बाकी कुठे माहिती आहेत? पण तरी सुद्धा ते प्रसिद्ध या तिथे ब्रह्मस्वरूप झाले आणि ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे ते आहेत. सगळे संत आपल्यामध्ये आहेत. पण इथे जे म्हटलं आहे, की परोपकारी जिजवून म्हणजे परोपकार करावे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे हाही त्याचा एक अर्थ आहे. आणि दुसरा म्हणजे काय अर्थ आहे तर ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करवून अखंड काय करावं तर कीर्तिरूपाने राहावं. म्हणून देह परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले. म्हणून देह कशाला लावा तर तुम्ही परमार्थाला लावा. म्हणून नरदेही आलिया एक काही करावे सार्थक येणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो. हा जो परम दुर्लभ जो मोक्ष आहे तो श्रीगुरूंच्या प्राप्तीत प्राप्त करवून घ्या. मग नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. जे नाना सुकृताचा फळ आहे, जो नरदेह मला मिळालेला आहे. मग तो हौस मजा चैन करण्यात घालवायचा का संतांच्या संगतीमध्ये मोक्ष मिळवून घ्यायचा हे कोणी ठरवायचं आहे तर हे मीच माझं ठरवायचं आहे. आणि संतांशिवाय कोणीही मार्ग आपल्याला दाखवू शकत नाही. म्हणून परत परत आपण उजळणी करायची की नरदेह मला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये तो अतिशय मला सुदृढ निरोगी मिळालेला आहे आणि
त्याच्यामध्ये माझ्या अंतःकरणात शुभ इच्छा म्हणजे जिज्ञासा निर्माण झालेली आहे, सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे, हे आपणच आपल्याला सांगत राहायचं. मग आता मला जोमाने वाटचाल करायला पाहिजे. जो सद्गुरूंनी मला मार्ग दाखवलेला आहे, त्यांच्यावरती माझी श्रद्धा आहे. श्रद्धेने आणि निष्ठेने जर माझी गती कमी झाली, थोडीशी साधना करता करता, तर आपणच आपल्याला सातत्याने हे काय करायचं तर बजावायचंय, की अरे मी कुठेतरी कमी पडते, परत प्रपंचामध्ये ओढली गेलेली आहे, परत असाराचं चिंतन सुरू झालेलं आहे आणि परत मला साराचं चिंतन करायचं आहे. असं सातत्याने आपणच आपल्याला सांगत राहिलो, तर आपण जागरूक राहतो आणि नाही मला आता साधना करायला पाहिजे, मला आता अभ्यास करायला पाहिजे. म्हणून नरदेही ज्ञानेविण कदा न चुके जन्ममरण भोगणे लागती दारुण नाना निच योनी. हा नरदेह कसा आहे तर जंक्शन सारखं आहे. त्याच्यामध्ये देव होण्याचा म्हणजे नराचा नारायण होऊ शकतो किंवा काय आहे तर नराचा रावण सुद्धा होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी या नरदेहामध्ये आल्यात. म्हणजे अधोगती प्राप्त करून घ्यायची का ऊर्ध्वगती? कोणती गती प्राप्त करून घ्यायची? कर्म कसं करावं? उपासना कशी करावी? संतांना कुठले प्रश्न विचारावे? संतांच्या संगतीमध्ये कसा अभ्यास करावा? म्हणून समर्थ म्हणतात, जन्म आलियाचे फळ, काही करावे सफळ, नाही तरी निर्फळ, कुमी भार होय. हा जन्म जो आपल्याला मिळालेला आहे, काहीतरी सफलता प्राप्त करून घ्यावी. नाहीतर नुसता आला आला आणि काय जन्माला आला आणि पाणी वाहत वाहत गेला. म्हणून हे 4 पुरुषार्थ जे आहेत, या नरदेहामध्ये प्राप्त करून घेता येतात. म्हणून समर्थ म्हणतात, "परममूर्खा माझी मूर्ख, जो प्रपंची माने सुख." म्हणजे जो प्रपंचामध्ये सुख म्हणतो तो मूर्ख आहे. हा प्रपंच 5 ज्ञानेंद्रियांचा म्हणजे 5 पंचांचा नुसता गोंधळ आहे. तो चालू द्यात जसं काही चालायचा असेल तसा वासनेप्रमाणे. पण दर्जेदार जीवन जगायचं असेल, त्या नरदेहामध्ये काय करून घ्यावं लागतं तर या मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी लागते. आणि हे संत भाग्य आपल्याला सातत्याने सांगतात, की "ऐसे भाग्य काही लाहिता लाहीन अवघे जग देखे ना ब्रह्मरूप." बघा मला मी ब्रह्म आहे असा अनुभव आला. सगळं जग ब्रह्मरूप दिसतंय. मग आता दुःख राहिलंच कुठे? आणि म्हणून म्हणतायत, "दुःखो कदासी न भेटे." आम्हाला दुःख औषधाला सुद्धा मिळत नाही, असा संतांचा अनुभव आहे. ते पण नरदेहामध्ये आपल्यासारख्याच कुटुंबांमध्ये जन्माला आले. पण त्या नरदेहाचं सार्थक त्यांनी करून घेतलं आणि संतांनी सांगितलेल्या संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. असं जर आपण म्हणजे संतांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण वाटचाल केली परमार्थामधली, तर आपल्याला सुद्धा या नरदेहामध्ये मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशी आपण सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सीमा.